नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे उपचारादरम्यान निधन झालं असून त्यांच्या पार्थिवावर आज त्यांची जन्मभूमी असलेल्या नायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। पाहुयात। खासदार वसंतराव चव्हाण यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे हैदराबाद येथील किम्स रुग्णालयामध्ये 13 ऑगस्ट रोजी त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। तब्बल 14 दिवस मृत्यूशी झुंज देत असताना अखेर त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या पश्चात पत्नी सुंदरताई चव्हाण, मुलगा प्राध्यापक रवींद्र चव्हाण आणि रणजित चव्हाण तसेच एक मुलगी यासह भावंडांचा मोठा परिवार आहे। कैलासवासी वसंतराव चव्हाण यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी शासनाच्या वतीने पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, शहाजी उमाप, काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, धीरज देशमुख, काँग्रेस प्रभारी संपत कुमार, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खासदार सातव यांनी पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे। त्याचबरोबर खासदार अजित गोपछडे, लातूरचे खासदार डॉक्टर विजय कोळगे, आमदार विक्रम काळे, आमदार मेघना बोर्डीकर यांच्यासह नेते, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या सर्वांनी वसंतराव चव्हाण यांना अखेरचा निरोप दिला। यावेळी हिंगोलीच्या खासदार सातव यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा शोक संदेश देखील वाचून दाखवला आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे। यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने 3 वेळा आकाशामध्ये बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली। यानंतर खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रणजित वसंतराव चव्हाण यांनी मुख अग्नी दिलाय। गंगाधर गंगासागरे, एमसी न्यूज, नायगाव, नांदेड।